शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 10 मोठ्या आणि ठळक बातम्या। अनेक बाजारपेठांमध्ये कापसाला कमाल भाव 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे। सरासरी भाव 6,800 ते 7,100 रुपयांच्या दरम्यान आहे। कापूस बाजारातील अभ्यासकांच्या मते यापुढील काळातही कापसाचे भाव चांगले राहण्याची शक्यता आहे। बाजारातील आवक कमी होत गेल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे। कांद्याचे भाव क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांनी वाढलेले आहेत आणि सरासरी 1,600 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान गेले आहेत। राशन कार्ड बाबत मोठी अपडेट प्रत्येकालाच मिळणार। ई राशन कार्ड कधी मिळणार? ई राशन कार्ड धारकांना ई राशन कार्ड 1 सप्टेंबर पासून वाटप करण्यात येणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, केंद्र सरकारची ट्रॅक्टर योजना खरी की खोटी? अखेर त्यामागचं सत्य काय आपण पाहणार आहोत। केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते, परंतु ट्रॅक्टरवर 50% अनुदानाची योजना अजूनही सरकारने चालू केलेली नाही। परंतु काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते, परंतु महाराष्ट्र राज्यात म्हणजेच की आपल्या राज्यात अजून ही योजना सुरू झालेली नाही। त्याशिवाय ट्रॅक्टर कोणत्याही खरेदीसाठी कर्ज सहज उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला स्वस्त व्याजदरात देखील कर्ज दिले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होतो। परंतु 50% अनुदानाची योजना पूर्णपणे खोटी असल्याची माहिती आता समोर आली आहे। जिल्ह्याला मिळाली 3,683 वैयक्तिक घरकुले, प्रति लाभार्थी 1,20,000 रुपये अनुदान मिळणार। अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी, ही अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। 15 दिवस उलटले, नुकसान भरपाई केव्हा? म्हणजेच की नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे 60,250 हेक्टरवरील पिकांचे बाधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांकडून बँक खाते मागविण्यात आले, परंतु रक्कम जमा झालेली नाही। शेतकऱ्यांनी शेतीसाठी नवीन ॲपचा वापर करावा, म्हणजेच की शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळविण्यासाठी इनाम आपल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी ई पीक पाहणी ॲपचा वापर करावा। वापर करता येत नसेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। देयक ऑनलाईन केल्यानंतरच मिळणार 7वं वेतन आयोग, सेवानिवृत्त शिक्षकांना कागदपत्राची पूर्तता करावी लागणार। कमी भाव असताना शेतमाल विकायचा कशाला? तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या। कशा प्रकारे लाभ घेता येईल या योजने अंतर्गत याची माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। परदेशातील शेती पाहण्यासाठी जिल्ह्यातून जाणार 3 शेतकरी, बाहेरच्या देशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी शासनाकडून दौरा करण्यात आलेला आहे। 50% खर्च शेतकऱ्यांचा असणार आहे। हे अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा।